इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण क्रमांक 3 अंकगणिती श्रेणी त्यातील सराव संच 3.1 याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत? पुढे प्रश्नचिन्ह तुम्हाला दिलेलं आहे. ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक आपल्याला काढायचा. तर या प्रकारच्या उदाहरणामध्ये सुरुवातीला दिलेली जी क्रमिका असते त्या क्रमिकेमधील जेवढे पद आहेत त्या पदांना T1, T2, T3, T4 किंवा T5 जेवढी पदे असतील त्यांना आपण T1, T2, T3, T4 अशी नावं द्यायची आहेत. त्यानंतर प्रत्येक क्रमिकेच्या क्रमागत पदांमधील फरक आपल्याला काढायचा आहे आणि तो फरक काढण्यासाठी D बरोबर T2 वजा T1 या सूत्राचा वापर करून प्रत्येक दोन पदांमधील आपल्याला फरक काढायचा आहे आणि तो आलेला फरक जर समान असेल, सारखा असेल, तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी असते. जर फरक वेगवेगळा आला तर ती क्रमिका अंकगणिती श्रेणी नसते. याचा वापर करून आपल्याला काही उदाहरणं सोडवायची आहेत. त्यातलं पहिलं उदाहरण मी घेतलेलं आहे. पहा, 2, 4, 6, 8 पुढं टिंबटिंब. यामध्ये सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला आपण 4 पद आहेत त्याला आपण T1, T2, T3, T4 असे नावं देऊया. पहा इकडं सुरुवातीला T1 बरोबर 2 स्वल्पर, T2 बरोबर 4, T3 बरोबर 6, T4 बरोबर 8. त्यानंतर आपल्याला दोन क्रमागत पदांमधील फरक काढायचा आहे. त्यासाठी सूत्र आहे D बरोबर T2 वजा T1, T2 वजा T1 बरोबर 4 वजा 2. दुसरं पद 4 आहे, पहिलं पद 2 आहे. इथं लिहूया 4 वजा 2 याचं उत्तर येते 2 आणि ह्याला आपण 1 नंबर नाव देऊया. त्याचप्रमाणे T3 वजा T2 हा फरक देखील काढायचा आहे. सूत्र तेच येणार आहे D बरोबर T3 वजा T2 बरोबर 6 वजा 4 आणि ह्याचं उत्तर येणार आहे 6 वजा 4 म्हणजे 2. ह्याला आपण 2 नंबर नाव देऊया. त्यानंतर D बरोबर T4 वजा T3, T4 वजा T3 बरोबर 8 वजा 6 बरोबर त्याचं देखील उत्तर 2 येणार आहे आणि ह्याला आपण 3 नंबर म्हणूया. आता 1, 2, 3चं निरीक्षण केलं तर प्रत्येक वेळेस Dची किंमत 2 येणार आहे. परत Dची किंमत 2 आली आहे, परत Dची किंमत 2 आली आहे. म्हणून आपल्याला म्हणता येईल, या ठिकाणी म्हणता येईल समीकरण 1, 2 व 3 वरून समीकरण 1, 2 व 3 वरून या ठिकाणी आपल्याला दिसतंय सामायिक फरक समान आहे. लिहूया आपण सामायिक फरक समान आहे. सामायिक फरक समान आहे. म्हणून आपल्याला म्हणता येईल जर फरक समान आला म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. यानंतर दुसरं उदाहरण पहा, मी लिहिलेले पहा 2, 5/2, 3, 7/2 टिंबटिंब. ही क्रमिका आपल्याला अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ते ठरवायचे. सुरुवातीला आपण याला आपण T1, T2, T3, T4 अशी नावं देऊया. इथं मी लिहितो पहा T1 बरोबर 2, T2 बरोबर
5/2. T3 बरोबर 3 आणि T4 बरोबर 7/2. त्यानंतर पुढली स्टेप आहे क्रमागत पदामधील फरक काढायचा आहे. त्यासाठी सूत्र D बरोबर T2 वजा T1 बरोबर T2 आहे 5/2, T1 आहे 2. इथे लिहूया 5/2 वजा 2. त्यानंतर ह्यांची आपल्याला वजाबाकी करायची आहे. वजाबाकी करताना आपण ह्या 2ला छेद 1 देतो आणि यांचा आपण काय करतो तिरपा गुणाकार करतो. तर तिरपा गुणाकार केल्यानंतर पहा काय येते. इथे येईल बरोबर छेदामध्ये छेदाचा गुणाकार 2. तिरपा गुणाकार केल्यानंतर 1 गुणिले 5 म्हणजे 5 आणि वजा 2 गुणिले 2 म्हणजे 4. खाली येऊया आपण D बरोबर 5 वजा 4 म्हणजे 1/2 आणि ह्याला आपण 1 नंबर समीकरण म्हणू. अशीच कृती आपल्याला प्रत्येक क्रमागत पदामधील फरक काढताना करायची. परत 2 नंबरला आता D बरोबर इथे येईल T3 वजा T2 बरोबर T3 आहे 3. इथे येईल 3 वजा T2 आहे 5/2. मग ह्यांची वजाबाकी करताना सुरुवातीला आपण ह्याला 1 छेद देऊन टाकू. पुढे येईल छेदामध्ये छेदाचा गुणाकार आणि तिरपा गुणाकार आणि त्यांची वजाबाकी अंशस्थानी. छेदाचा गुणाकार येतो 2. तिरपा गुणाकार केल्यानंतर 3 2 6 वजा 5 1 5. ह्याचं उत्तर येतं आहे खाली लिहूया D बरोबर 6 वजा 5 म्हणजे 1/2 आणि ह्याला आपण 2 नंबर नाव देऊया. त्यानंतर 3 नंबरला आता परत इथले येते D बरोबर T4 वजा T3 बरोबर पहा T4 आहे 7/2 वजा T3 आहे 3. या 3ला 1 छेद देऊ आणि पुढं छेदाचा गुणाकार आणि हे हा तिरपा गुणाकार. 7 गुणिले 1 म्हणजे 7 वजा 2 6. त्याचं उत्तर येतं आहे 7 वजा 6 म्हणजे 1/2 आणि हे Dला D. आता समीकरण 1 2 3 मध्ये 1/2 1/2 1/2 सामायिक फरक समान आहे म्हणून लिहूया आपण समीकरण 1 2 व 3 वरून समीकरण 1 2 व 3 वरून सामायिक फरक समान आहे. सामायिक फरक समान आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. तर अशा पद्धतीने हे उदाहरण सोडवलेलं आहे. आता तिसरं उदाहरण पहा. -10 -6 -2 2 आणि टिंबटिंब. यामध्ये सुरुवातीला आपण याला T1 T2 T3 T4 लिहूया. पहा T1 बरोबर चिन्ह व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे -10 स्वल्पविराम. T2 बरोबर -6 T3 बरोबर -2 T4 बरोबर 2 धनचिन्ह इथं.
मग आपण सामान्य फरक क्रमागत पदामधील काढूया. डी बरोबर T2 वजा T1 बरोबर वजा 6. पहा इकडं हे सूत्रातलं वजा चिन्ह आणि हे वजा 10 आहे. ह्याला कंसात ठेवूया आपण वजा 10. इथं काळजी घ्यायची आहे. ह्याचं उत्तर येत आहे वजा 6 आणि वजा गुणिले वजाचा गुणाकार अधिक आणि ते 10 आणि ह्याचं उत्तर येते बरोबर भिन्न चिन्ह वजाबाकी मोठ्या संख्येत चिन्ह म्हणजे तेथे 10 वजा 6 म्हणजे 4. हे आले डीची किंमत. ह्याला आपण 1 नंबर म्हणू. पुढं डी बरोबर T3 वजा T2. प्रत्येक हे सूत्र बदलणार आहे. बरोबर T3 आहे वजा 2 वजा 6 बरोबर हे वजा 2 तसंच वजा गुणिले वजा अधिक 6 आणि हे जे उत्तर येते डी बरोबर भिन्न चिन्ह त्या मागाच्या प्रमाणे 6 वजा 2 म्हणजे 4 मोठ्या संख्येत चिन्ह. ह्याला आपण 2 नंबर. पुढं डी बरोबर T4 वजा T3. T4 वजा T3 बरोबर T4 आहे 2. ह्याला धनचिन्ह आहे. वजा चिन्ह वजा 2 कंसात वजा 2 बरोबर 2 वजा आणि वजाचा गुणाकार अधिक आणि 2 बरोबर डी बरोबर 2 आणि 2 4. ह्याला आपण 3 नंबर. पुढं तुलना करायची 1 2 3 वरून. समीकरण 1 2 व 3 वरून. सामायिक फरक समान आहे. सामायिक फरक समान आहे. सामायिक फरक समान आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. आता पुढलं उदाहरण पहा. चौथं 0.3 0.33 0.333 तीनच पद आहेत आणि या क्रमिकेतील आपण पदांना T1 T2 T3 या ठिकाणी सुरुवातीला नावं द्यायची आहेत. त्यानंतर त्यातला आपण सामान्य फरक काढायचा. दशांश चिन्ह आहे, थोडं लक्ष द्या. इथे येईल T1 बरोबर 0.3 T2 बरोबर 0.333 सॉरी T3 बरोबर 0.333 तीनच पद आहेत. सुरुवातीला लिहूया डी बरोबर T2 वजा T1 बरोबर 0.33 वजा 0.3. आता ही वजाबाकी करताना थोडंसं आपण बाजूला करूया. इथं पहा 0.33 वजा 0.3 दशांश चिन्ह केलं दशांश चिन्ह आलेलं आहे. पुढं काही नाही म्हणून आपण 0 दिलं तर चालतंय. पहा इथं वजाबाकी केल्यानंतर इथे येते 3.0. इथे येईल उत्तर डी बरोबर 0.03. ह्याला आपण 1 नंबर. पुढं डी बरोबर T3 वजा T2
T3 वजा T2. T3 आहे 0.333 वजा T2 आहे 0.33. इथं वजाबाई करू आपण बाजूला. पहा 0.333 अगोदर दशांश शून्य देऊन टाकू, नंतर इथे येईल 33 शून्य, इथं पुढं काय नाही म्हणून शून्य देऊन टाकू, वजाबाकी. पहा 3 इथं 0.000 म्हणजे 0.003. ह्याचं उत्तर लिहूया इथं. डी बरोबर 0.003. याला आपण 2 नंबर. आता 1 व 2ची तुलना केल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं आहे इथं डी बरोबर 0.03 आहे, इथं 0.003 आहे, म्हणजे सारखा नाही. म्हणून आपल्याला म्हणते समीकरण 1 व 2 वरून खाली लिहायचं आहे. समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून सामायिक फरक समान नाही. सामायिक फरक समान नाही, सारखा नाही. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी नाही. अंकगणिती श्रेणी नाही. आता उदाहरण क्रमांक 5 पहा. क्रमिका आहे 0 वजा 4 वजा 8 वजा 12. यामध्ये पहिली पाहिजे आपली T1 बरोबर 0, T2 बरोबर वजा 4, T3 बरोबर वजा 8, T4 बरोबर वजा 12. सुरुवातीला डी बरोबर पहिल्या डीची सूत्र T2 वजा T1 बरोबर वजा 4 वजा 0, वजा 4 वजा 0. आणि आपल्याला माहिती आहे वजा 4 वजा 0 ह्याचं उत्तर येतं आहे वजा 4. वजा 4 हे डीची पहिली किंमत. त्यानंतर डीचं दुसरं सूत्र, 2 नंबरचं डीचं सूत्र T3 वजा T2, T3 वजा T2 बरोबर वजा 8 वजा सूत्रातलं कंसात वजा 4 आणि ह्याचं उत्तर येते बरोबर वजा 8 आणि इथं वजा वजा अधिक 4 आणि ह्याचं उत्तर येते डी बरोबर मोठ्या संख्येत चिन्ह भिन्न चिन्ह वजाबाकी, ते येईल वजा 4. ह्याला 2 नंबर. 3 नंबर डीचं सूत्र, 3 नंबर डीचं सूत्र पहा T3 वजा T4 वजा T3, T4 वजा T3 बरोबर T4 वजा 12 वजा कंसात वजा 8, कंसात वजा 8 बरोबर वजा 12 वजा गुणिले वजा अधिक 8ला 8. आणि ह्याचं उत्तर येते डी बरोबर भिन्न चिन्ह वजाबाकी वजा 4. ह्याला पण 3 नंबर. इथं येईल तिन्ही ठिकाणी फरक आलेला आहे वजा 4. इथं लिहायचं आहे समीकरण 1, 2 व 3 वरून सामायिक फरक
सामायिक फरक वजा 4 आलेला आहे प्रत्येक ठिकाणी. सामायिक फरक समान आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. आता 6वं उदाहरण बघू आपण. उदाहरण आहे वजा 1/5 अपूर्णांक आहे. पहा स्वल्पविराम वजा 1/5 स्वल्पविराम वजा 1/5 टिंबटिंब. तिन्ही ठिकाणी वजा चिन्ह आहे, तिन्ही ठिकाणी अपूर्णांक आहे. तर हे आपल्याला क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही ठरवण्यासाठी नेहमीप्रमाणे आपल्याला T1 T2 T3 T1 बरोबर वजा 1/5 स्वल्पविराम, T2 बरोबर वजा 1/5, T3 बरोबर वजा 1/5. सामायिक फरक काढण्यासाठी पहिल्या डीचं सूत्र D बरोबर T2 वजा T1 बरोबर T2 आहे वजा 1/5 आणि इथं आहे सूत्रातलं वजा चिन्ह आणि कंसामध्ये आपण लिहूया वजा 1/5 वजा 1/5. पुढं वजा 1/5 आहे तसंच पहिलं वजा गुणिले वजा अधिक आणि ते येणार 1/5 बरोबर D बरोबर. आता पहा दोन्ही संख्या समान आहेत परंतु इथं दोघांचं चिन्ह वेगवेगळं आहे. अशा वेळेस त्यांचा काय होतो लोप होतो, म्हणजे वजाबाकी होते आणि वजाबाकी केल्यानंतर लोप झाल्यानंतर ह्याचं उत्तर येणार आहे 0. हे आलं पहिल्या डीचं उत्तर. त्यानंतर D बरोबर T3 वजा T2 बरोबर पुन्हा वजा 1/5 वजा कंसात वजा 1/5 बरोबर पहिलं वजा 1/5 तसंच वजा गुणिले वजा अधिक आणि 1/5. इथेही वरच्याप्रमाणेच समान संख्या भिन्न चिन्ह त्यांचा या ठिकाणी लोप होईल आणि इथे येईल बरोबर 0. हे दुसऱ्या डीचं उत्तर. इथं म्हणजे आपण समीकरण 1 व 2 वरून तुलना करायची आहे. समीकरण 1 व 2 वरून दोन्ही ठिकाणी फरक 0-0 आलेला आहे दोन्ही वेळेस. म्हणून इथं म्हणायचं सामायिक फरक समान आहे. सामायिक फरक समान आहे. सामायिक फरक समान आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. आता आपण पाहूया उदाहरण क्रमांक 7. पहा 3 वेगळ्या पद्धतीचे उदाहरण आहे. 3 स्वल्पविराम 3 अधिक वर्गमुळात 2 स्वल्पविराम 3 अधिक 2 वर्गमुळात 2 स्वल्पविराम 3 अधिक 3 वर्गमुळात 2 स्वल्पविराम टिंबटिंब. ही क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का नाही आपल्याला ठरवायचं आहे. पद्धत तीच आहे. सुरुवातीला T1 T2 T3 T4. पहा T1 बरोबर 3 T2 बरोबर 3 अधिक वर्गमुळात 2 T3 बरोबर 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि T4 बरोबर
T4 बरोबर 3 अधिक 3 वर्गमुळात 2. प्रत्येक क्रमागत पदामधील फरक आपल्याला काढायचा आहे. डी बरोबर इथे येईल T2 वजा T1 बरोबर T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2, हे वजा चिन्ह आणि इथं 3ला 3. आपण हे 3 कंसात दिलं नाही कारण इथं वजा चिन्ह नाही म्हणून. इथं उत्तर येईल पहा 3 आणि वजा 3 भिन्न चिन्ह समान संख्या, इथं ह्याचा लोप होऊन जाईल आणि ह्याचं उत्तर येईल डी बरोबर वर्गमुळात 2. ह्याला 1. पुढं डी बरोबर T3 वजा T2 बरोबर T3 आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 पहा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2 पहा ती वजा, आता कंस आपण इथे करूया वजा 3 अधिक वर्गमुळात 2 पुढं बरोबर वजानं आतमध्ये दोन्ही पदाला गुणून घेऊया चिन्हांना. बा 3 अधिक 2 वर्गमुळात 2 तसंच वजा 3, पुन्हा इथं अधिकचं गुणल्यानंतर वजा होणार वजा वर्गमुळात 2, परत 3 वजा 3 भिन्न चिन्ह वजा लोप होणार आणि इथं 2 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2, इथं नाही म्हणजे 1 आहे 1 वर्गमुळात 2, 2 वर्गमुळात 2 वजा 1 वर्गमुळात 2 म्हणजेच ह्या डीचं उत्तर येणार डी बरोबर वर्गमुळात 2 म्हणजे 1 वर्गमुळात 2. इथं येईल 2 नंबर. तिसऱ्या डीची किंमत काढायची आपल्याला. डी बरोबर T4 वजा T3 बरोबर T4 आहे 3 अधिक 3 वर्गमुळात 2, इथे राहायचे सुरुवात 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा कंसात कंस करूया हे आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2 बरोबर. आता वजा चिन्हानं आतल्या पदांना गुणून घेऊया 3 अधिक 3 वर्गमुळात 2, त्याचप्रमाणे इथे येईल वजा 3 अधिक वजा अधिकचा गुणाकार वजा 2 वर्गमुळात 2, पुन्हा 3 वजा 3 लोप होईल आणि इथे येईल 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2 म्हणजे 1 वर्गमुळात 2, म्हणजे इथे येईल डी बरोबर वर्गमुळात 2. ह्याला आपण 3 नंबर नाव देऊ. आणि आता येईल 1, 2 व 3ची तुलना करायची. पहा तिन्ही ठिकाणी किंमत वर्गमुळात 2 आलेली आहे. इथे लिहूया समीकरण 1, 2 व 3 वरून आपल्याला म्हणता येईल सामायिक फरक समान आहे. सामायिक फरक समान आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. आता प्रश्न पहिल्यातलं शेवटचं उदाहरण पहा. फक्त 3च पद आहेत, दशांशचिन्ह नाही, अपूर्णांक नाही, सोपं उदाहरण आहे. पहा सुरुवातीला T1 बरोबर 127, T2 बरोबर 132, T3 बरोबर 137. म्हणून
पहिल्या डीचं सूत्र डी बरोबर T2 वजा T1 बरोबर 132 वजा 127, 132 वजा 127 आणि ह्याचं उत्तर येतं आहे 5. हे पहिल्या डीचं उत्तर, त्याला 1 नंबर. त्यानंतर दुसऱ्या डीचं किंमत काढताना डी बरोबर T3 वजा T2 बरोबर 137 वजा 132 बरोबर 137 वजा 132 म्हणजे 5, परत 5 उत्तर आलं. इथे येईल 2 नंबर. इथे लिहायचं खाली समीकरण 1 व 2 वरून, समीकरण 1 व 2 वरून सामायिक फरक समान आहे. इथे लिहायचं आहे सामायिक फरक समान आहे. सामायिक फरक समान आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. अंकगणिती श्रेणी आहे. प्रयत्न करा सोडवायचा.